नमस्कार मैत्रिणींनो. वटपौर्णिमा म्हणजे दीर्घायुष्यासाठी केलं जाणारं अत्यंत पवित्र व्रत. आपण सगळेच खूप श्रद्धेने ही वटपौर्णिमेची पूजा करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, पूजेदरम्यान नकळत झालेल्या अवघ्या 9 चुका तुमच्या या व्रताचं फळ कमी करू शकतात. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही गंभीर चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी चुकूनही करू नये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या पूजेमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही. चला तर मग जाणून घेऊया त्या चुका कोणत्या आहेत. पहिली चूक आहे चुकीचे कपडे किंवा बांगड्या परिधान करणे. या दिवशी सुवासिनींनी चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा साडी घालू नये. तसेच काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बांगड्या घालणेही अशुभ मानले जाते. त्याऐवजी लाल, पिवळ्या किंवा हिरव्या यासारख्या शुभ रंगांचे कपडे आणि सौभाग्यलिनी परिधान करावीत. दुसरी चूक आहे वाईट विचार आणि वादविवाद. पूजेच्या दिवशी किंवा उपवास असताना कोणाशीही भांडण करणे, वाद घालणे, रागवणे हे शक्यतो टाळावे. तसेच मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार करणे हे टाळावे आणि नकारात्मकता आणू नये. तिसरी चूक म्हणजे तामसिक आहार आणि अपवित्रता. वटपौर्णिमेचे व्रत तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी असते. त्यामुळे या दिवशी उपवासादरम्यान चुकूनही मांसाहार किंवा तामसिक अन्नाचे सेवन करू नका. तसेच लसूण आणि कांदा खाणे शक्यतो टाळा. तसंही आपल्या शास्त्रात सांगितलेलंच आहे की पौर्णिमा असो किंवा अमावस्या, तामसिक भोजन अजिबात करू नये, म्हणजेच मांसाहार करू नये, सात्विक भोजनच करावे. पुढची चौथी चूक आहे वडाच्या झाडाची अवहेलना करणे. म्हणजेच पूजेदरम्यान अनेक स्त्रिया वडाचे पान तोडतात, फांद्या तोडतात, झाडे तोडतात. किमान या दिवशी तरी, वटपौर्णिमेच्या दिवशी तरी असे करू नये. वडाच्या झाडाची पूजा करताना परिक्रमा योग्य पद्धतीने करावी. शक्यतो तुमच्या पूजेमुळे झाडाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. पाचवी चूक कोणती? तर अपूर्ण पूजा किंवा कथा न वाचणे. वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना सावित्री सत्यवानाची कथा वाचणे किंवा ऐकणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे पूजा पूर्णपणे शांततेने, पवित्र मनाने करावी आणि कथा वाचावी किंवा ऐकावी. पूजा करताना कोणतीही घाई गडबड करू नये. सहावी चूक कोणती? तर या दिवशी तुमच्या घरी जर एखादी सुवासीन स्त्री आली तर तिला हळदी कुंकू न लावता आणि वाण न देता जाऊ देणे ही चूक आहे. कारण वटपौर्णिमेला सुवासिनीचा सन्मान करणे म्हणजेच लक्ष्मीचा सन्मान करण्यासारखे मानले जाते. त्यामुळे तिची ओटी नक्की भरा किंवा हळदी कुंकू तिला नक्की लावा. सातवी चूक कोणती? तर वटपौर्णिमेच्या दिवशी मासिक पाळी जर तुम्हाला आली असेल तर स्वतः वडाच्या झाडाला स्पर्श करू नये किंवा पूजा करू नये. अशा वेळी तुम्ही फक्त उपवास करू शकता किंवा वटसावित्रीची कथा ऐकावी. आठवी चूक कोणती? तर आजकाल शहरांमध्ये वडाची फांदी तोडून ती कुंडीत लावून किंवा घरात आणून पूजण्याची पद्धत पडली आहे. शक्यतो असे करणे टाळावे. वडाचे झाड तोडणे हे शास्त्रोक्त पद्धतीने चुकीचे मानले जाते. त्यापेक्षा वडाचे झाड असलेल्या ठिकाणी जाऊन किंवा जिवंत रोपट्याची पूजा करावी. नववी चूक कोणती? तर तुमच्या घरामध्ये नुकतेच कोणाचे निधन झाले असेल किंवा सुतक पडले असेल तुम्हाला, तर हे व्रत आणि पूजा करू नये. शास्त्रानुसार सुतकामध्ये कोणतीही धार्मिक सण किंवा पूजा व्रत केले जात नाही. परंतु काही स्त्रियांना हे मान्य नसेल तर तुम्ही फक्त उपवास करू शकता, पण पूजा करू शकत नाही. तर सुवासिनींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी या काही छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या चुका टाळल्यास तुमच्या व्रताचं पूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या सुखी संसारासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी माझ्याकडून तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.